वळूयात पुढल्या बातमीकडे। जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली संभाजीनगरमध्ये दाखल झालेली आहे। संदीपान भुमरे जरांगेंच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। तर ही दृश्य आपण बघतोय। मनोज जरांगे आता संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। पहिल्या टप्प्याचं त्यांचं ही शांतता रॅली निघालेली आहे। संभाजीनगरमध्ये रॅली दाखल झाल्यानंतर खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंचं स्वागत केलेलं आहे। कारण कमीत कमी सरकार म्हणल्याच्या नंतर सरकारला दया असली पाहिजे। कारण तुम्ही आज राजे आहेत, या राजाला दया पाहिजे, जनतेची कदर करा। नसता भयानक राजकीय दिवस उगल्याला तुम्हाला दिसणार आहे। शंभूराजे साहेबांवरती आमचा आजही विश्वास आहे। मुख्यमंत्री साहेबांवरती आहे, फडणवीस साहेबांवरती आहे। आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला ताबडतोब द्या। कारण हा आक्रोश भयंकर आहे। मराठी शांतता झाले, शांततेत जाणार आहेत। परंतु आणि मराठ्यांनाही माझं हात जोडून आव्हान आहे की शांतता रॅली छगन भुजबळला दंगली घडवायच्या, दंगली होऊ द्यायच्या नाहीत। शांतता राहिली पाहिजे या राज्यात। शांततेत जायचं। आरक्षण कसं मिळत नाही ते मी बघतो। आजची 13 तारीख आहे। आपल्याला 1 महिना आपण सरकारला दिला होता। शंभूराज देसाईंनी आपल्याकडून वेळ मागून घेतला होता। आज ती मुदत संपते। आपली मागणी आहे की सगळ्या सोयऱ्यासह हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, त्यानुसार आरक्षण द्यावं। परंतु आज 13 तारीख शंभूराज देसाईंनी तुमच्याकडून मागून घेतली होती, ती तारीख संपते। काय सांगाल? आजचा दिवस त्यांच्याकडे आहे ना। आम्ही विश्वास आहे आम्हाला आशा आंदोलक म्हणून आम्ही लढणार आहेत। आरक्षण मिळवणार आहेत म्हणजे मिळवणार आहेत। काही झालं तरी आरक्षण मात्र आम्ही मिळवणार, यात कसली शंका नाही। फक्त सरकारला माझी विनंती आहे, तुमच्या घरातली जर आई बहीण बाहेर पडली तर तुम्हाला किती वाईट वाटेल। ती जर रस्त्यावर आली तुम्हाला किती त्रास होईल। तर माझी लाखाच्या संख्येनं गोरगरीब माता मावल्या रस्त्यावर आहेत, आम्हाला किती वेदना होत असतात। तुम्हाला थोडी तरी दया या माता माऊलीची येऊ द्या। या मराठ्यांच्या माता माऊलीला तुमच्या घरातली आई बहीण समजा आणि तिची मागणी आहे की तिच्या लेकराला आरक्षण मिळावं ते द्या। आरक्षण घेतल्याशिवाय मी हटू शकत नाही, काही झालं तरी नाही। प्रचंड आक्रोश आहे। मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण हवं आहे असं तुम्ही मागणी नेहमी करता। त्या हक्कासाठी आपण गेले 10 महिने झाले लढा देत आहे। परंतु कुठेतरी सरकार छान भूमिका घेत नाही, मराठ्याची बाजू कुठे ऐकून घेत नाही का असं तुम्हाला वाटतंय का? आमचा आणखीनही शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास। त्यांनी एवढंच करावं फक्त की ही आक्रोश तुम्हाला दिसतोय का? आता आम्ही संभाजीनगरच्या आमच्या महत्त्वाच्या पॉईंटपासून जिथं रॅली थांबणार आहे त्यापासून 14 किलोमीटर लांब, 14 किलोमीटर हाऊसफुल झालं इथं आत्ताच। हे सरकारने समजून घ्यावं। मी शांत आहे कारण मला समाजाचं कल्याण करायचं, मला राजकारण करायचं नाही। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ही माझ्या समाजाची कदर करा, त्यांची भावना लक्षात घ्या। छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर तुमचे 288 उमेदवार मराठा समाज पाडू शकतो, हे लक्षात ठेवा। माझं एवढंच म्हणणं आहे आज शेवटचं आता की सरकार तुम्ही आहेत, मायबाप तुम्ही आहेत, पालकत्व राज्याचं तुमच्याकडे, राजा तुम्ही आहेत। आज जनतेची दया करा, गोरगरिबांची दया करा। माझे करोडो लाखो लेकरं आरक्षणासाठी टाहो फोडायला लागलेत, आक्रोश करायला लागलेत, त्यांची कदर करा। त्यांची कदर नाही केली तर तुमची कदर समाज करणार नाही। कारण आता मराठ्यांनी ठरवलंय की भाजपच्या गोरगरीब मराठ्यालाही आरक्षण लागणार आहे। नेत्याकडून काय घेता? त्याचे पोरं झाले नेत्याचे मोठे, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्याही नेते मोठे झालेत। सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी ठरवलंय की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे आपल्या कामाचे नाही। यांच्या आता लक्षात आलंय आणि बरं झालं हे उघडे पडले आणि सामान्य जनता सगळ्या पक्षातली शहाणी झाली की ज्या नेत्याला आपण मोठं केलं, आमदार मंत्र्याला खासदाराला, तो आज आपल्या बाजून नाही आहे। मग आपली लढाई आपल्यालाच लढायची। घरातले कामं बंद करून या मुसळधार पावसात सुद्धा माझा मराठा समाज रस्त्याने चालतोय। आम्ही मुसळधार पावसाला, कडक उन्हाला अजिबात भेणार नाहीत। फक्त शेवटचं सांगणे, हैदराबाद गॅजेटसह 3 गॅजेट लागू करा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक हे लागू करा। एवढंच आमचं म्हणणं आहे। आंतरवाडीसह राज्यातल्या केसेस मागे घ्या, आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करा। शंभूराजे साहेब तुम्हाला विनंती आहे, समाज आणखीनही शांत आहे, तो शांत राहणारच आहे। परंतु जर एकदा निर्णय घेतला तर तुमच्या आयुष्यातला सरकार म्हणून फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही।
288 मराठ्यांनी तुम्हाला पाडलेले दिसतील. धन्यवाद. नक्की पाऊस जोरात आहे. पाटलांचं एक वादळ किंवा लाट संभाजीनगरमध्ये आलेली आहे. परंतु विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, कुठेतरी ओबीसी नेत्यांच्या बळी पडत आहे का? नाही, त्यांनी ते नाटकं आम्हाला शिकूच नाही. ओबीसी हे आले नाहीत, मग काय विरोधक आले नाही, सत्ताधारी आले नाही. तुमची द्यायची इच्छा आहे ना, तुमच्या हातात सत्ता आहे, चला द्या, आम्हीच बसले सत्तेवर तुम्हाला. नक्कीच आपण बघू शकता की संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील आणि मराठ्यांचे वादळ पोचलेलं आहे. या ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. तर समोर मराठ्यांची एक लाट, ती भगवी लाट या संभाजीनगर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटील, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 10 महिन्यापासून लढा देत आहेत. आणि या मराठवाड्यातील जी रॅली काढली होती, रॅली होती, या रॅलीचा शेवट आज संभाजीनगरमध्ये होणार. आणि याच 13 तारखेला जरांगे पाटलांनी शब्द दिला होता की सरकारने शब्द दिला होता की 13 तारखेपर्यंत तुमची सगळ्या स्वराज्याची मागणी असेल, हे बंगाल गॅजेट असेल,